नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण पळी पापड बनवणार आहे। असेच जर चौपट फुलणारे पळी पापड बनवायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो, अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। तर पळी पापड बनवण्यासाठी आपण येथे 2 किलो बटाटे घेतलेले आहे। बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। बटाटे विकत घेताना आपल्याला कडक बटाटे घ्यायचे आहे, कारण आपण जो पदार्थ बनवतोय हा वर्षभरासाठी बनवतोय, त्यामुळे बटाटे विकत घेताना कडक आणि मोठ्या साईजचे घ्यायचे आहे, जेणेकरून त्याचा किस करण्यासाठी आपल्याला वेळ जास्त लागत नाही। बटाट्याची साल पिलरच्या सहाय्याने या पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि बटाटा साल काढल्यानंतर लगेचच पाण्यात ठेवायचा आहे, कारण बटाटा पाण्याबाहेर जर ठेवला तर तो काळा पडू शकतो। आणि या पद्धतीने किसणीच्या सहाय्याने मोठ्या बाजूने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे। किसताना चपट्या बाजूने असा हात ठेवून आपल्याला बटाटा जर किसला तर किस छान मोठा मोठा होतो आणि तो वाळल्यानंतर किस बऱ्यापैकी बारीक होतो, त्यामुळे मोठ्याच साईजने आपल्याला या पद्धतीने बटाटा काढून घ्यायचा आहे। एकदम पांढरा शुभ्र असा मस्त आपला बटाटा इथे किसून झालेला आहे। सध्या ऊन भरपूर आहे, त्यामुळे रात्रीचाच मी बटाटा किसून ठेवलेला आहे, कारण सकाळचं टिफिनची घाई, घरातली भरपूर कामं असतात आणि अशा वेळी आपल्याला हे वाळवण्याची रेसिपी करण्यासाठी वेळ भरपूर लागतो। अशा वेळी जर पटकन तुम्हाला जर काम आवरायचे असेल तर रात्रीचाच बटाटा किसून पाण्यामध्ये ठेवा। पाणी मात्र ठेवताना आपल्याला हे या पद्धतीने बटाट्याचा किस पूर्णपणे बुडला गेला पाहिजे आणि वरती 1 ग्लासभर पाणी शिल्लक राहिले एवढं पाणी आपल्याला यावरती ठेवून घ्यायचं आहे। आता 2 किलो बटाट्यासाठी 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा ही मी रात्रभर पाण्यात भिजून ठेवलेला आहे। साबुदाणा भिजवताना स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि हाही पूर्णपणे बुडेल असा आणि वरती थोडंसं पाणी ठेवायचं आहे, त्यामुळे साबुदाणा एकदम परफेक्ट भिजतो। हे रात्रभर पाण्यात बटाटा किसून ठेवल्यानंतर एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे। यामध्ये आपण तुरटी वापरली नव्हती तरी सुद्धा पांढरा शुभ्रच आहे आणि साबुदाणा रात्रभर भिजवल्यामुळे एकदम परफेक्ट असा भिजलेला आहे। सकाळचा जर 2-3 तासासाठी जर तुम्ही साबुदाणा भिजायला घातला तर तो व्यवस्थित फुगला जात नाही, त्यामुळे रात्रभरच आपल्याला हा भिजून घ्यायचा आहे। दुसरीकडे 1 किलो साबुदाण्यासाठी 2 लिटर पाणी मी येथे उकळायला ठेवलेले आहे। पाणी आपल्याला पूर्णपणे उकळून घ्यायचे आहे आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आहे। साधारण 3 टीस्पून मीठ मी येथे टाकलेले आहे। आता साबुदाणा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। बरेचदा काय होतं, साबुदाणा मार्केटमध्ये व्यवस्थित नसतो, तो व्यवस्थित भिजला जात नाही, त्यामुळे रात्रभरच आपल्याला हा साबुदाणा भिजून घ्यायचा आहे, त्यामुळे आपले पापड येथे फसणार नाही। गॅसची फ्लेम पूर्णपणे फुल ठेवायची आहे। आता यावरती 10 मिनिट आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आहे। मध्ये मध्ये हे मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचे आहे, कारण खाली लागण्याची शक्यता असते। हे पहा, इथे साबुदाणा बऱ्यापैकी आपला इथे शिजायला लागलेला आहे। तोपर्यंत दुसरीकडे आपण खिसातील पाणी काढून घेऊ। बटाट्याच्या खिसातील पाणी व्यवस्थित काढून घ्यायचे आहे, कारण त्यामध्ये स्टार्च भरपूर असतात, त्यामुळे ते निघून गेले पाहिजे। हे पहा, इथे आपण मधून मधून साबुदाणा हलवत आहे। बऱ्यापैकी साबुदाण्याला इथे उकळी आलेली आहे आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हा साबुदाणा छान शिजून घ्यायचा आहे। यामध्ये थोडेसे जिरे आणि लाल मिरची आपण टाकलेली आहे। लाल मिरचीऐवजी तुम्ही हिरवी मिरची वापरली तरी चालेल, परंतु लाल मिरची ने साबुदाणा पापड छान होतात, त्यामुळे आपण येथे ही टाकून घेतलेली आहे। सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। पापडामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मिश्रण व्यवस्थित झाले पाहिजे, जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही। आता यामध्ये आपण किसून घेतलेला बटाट्याचा 2 किलो किस टाकलेला आहे। 1 किलो साबुदाण्यासाठी 2 किलो बटाट्याचा किस वापरलेला आहे। बटाट्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ आणि हे पुन्हा उकळी येईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे आहे। उकळी छान आली की लगेच गॅसचा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। आता आपले हे मिश्रण परफेक्ट झाले की नाही हे कसे ओळखायचे, तर पळीच्या साहाय्याने एका भांड्यावरती आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचे आहे आणि ते मिश्रण स्प्रेड केल्यानंतर पांगलं गेलं नाही पाहिजे, हे लक्षात ठेवायचं। हे पहा, एकदम परफेक्ट असं आपलं मिश्रण येथे तयार झालेलं आहे। आता ज्यावरती आपल्याला पळी पापड तयार करायचे आहे त्यासाठी मी येथे आपल्या राईसच्या गोणीचा जो कागद असतो तो कागद वापरलेला आहे आणि बॅनरचा कागद वापरलेला आहे। पापड घालण्यापूर्वी थोडंसं तेल आणि पाण्याचा शिंतोडे आपल्याला ह्या पेपरवरती टाकून घ्यायचे आहे, जेणेकरून ते खाली चिकटणार नाही। आणि पापड घालताना पूर्णपणे पातेले उघडे ठेवायचे नाही, तर थोडंसं मिश्रण आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यावरती मोठ्या पातेल्यावरती झाकण ठेवून घ्यायचे आहे। हे पहा, पळीच्या साहाय्याने या पद्धतीने साईज पाहून, छोटी मोठी साईज पाहून तुम्हाला या पद्धतीने
पापड घालून घ्यायचे आहे। जास्त पातळी पापड घालायचे नाही, कारण हे पापड वाळल्यानंतर खूप बारीक होतात आणि मग जास्त वाळले तर त्याचा भुगा होऊ शकतो। त्यामुळे या पद्धतीने थोडेसे मीडियम साईजचे पापड आपण येथे घालून घेतलेले आहे। ऊन भरपूर आहे, महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये ऊन भरपूर असते, त्यामुळे उन्हामधून संरक्षण व्हावं म्हणून आम्ही लवकरच जवळजवळ 9:30 वाजेपर्यंत सर्व पापड आमचे इथे तयार झालेले होते। स्पृहाही मला हेल्प करत आहे। पापड वाळवताना एक बाजू पूर्णपणे आपल्याला याची सुकून घ्यायची आहे आणि पापड पूर्णपणे सुकल्यानंतर आपल्याला ते उलटे पालटे करून घ्यायचे आहे। 2 दिवसामध्ये एकदम कडक असे मस्त आपले पळी पापड इथे तयार होतात। हे पहा, 3 दिवसामध्ये एकदम परफेक्ट असे आपले पापड इथे वाळलेले आहे। काचेसारखे छान सककणारे पापड आपले इथे तयार झालेले आहे। आपण पापड आता तळून पाहू। तेल छान गरम झालेले आहे, त्यामध्ये तुम्ही पाहाल एकदम मस्त चौपट फुलणारे आपले इथे पापड तयार होतात आणि बनवणेही अगदी सोपे आहे, जास्त वेळही लागत नाही। कोणीही हे पापड बनवू शकतात, इतके सोपे आहे। वाळवण रेसिपीतील सर्वांचा आवडतीचा कॉमन पदार्थ आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच साध्या सिंपल रेसिपी सोबत। धन्यवाद।